फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आज आपलं स्वागत आहे. आज आपण आगऱ्याचा पेठा घरी कसा बनवायचा तो पण एकदम सोप्या पद्धतीने झटपट असा मस्त आपला हा आगऱ्याचा पेठा तयार होतो. एकदम ज्युसी आणि एकदम छान असा कमीत कमी महिनाभर टिकेल असा मस्त आपला हा पेठा तयार होतो. तर चला मग रेसिपीला सुरुवात करू. तर त्यासाठी कोळा घेतलेला आहे. तर आता बरेचदा यावेळेस नवरात्रात कोळे विकायला आलेले होते. तर मी असा कोळा घ्यायचा आहे. 100-1 रुपयांचा येऊन जातो तो. आणि मग अशा पद्धतीचा कोळा घेऊन तो धुवून घ्यायचा आहे. आणि नंतर मग आपल्याला या पद्धतीने असा कापून घ्यायचा आहे. तर असा गोल आकारात कापायचा आहे. तुम्हाला ज्या पाहिजे त्या आकारात तुम्ही कापू शकता, पण मी अशी या पद्धतीने त्याच्या चकत्या करून घेतलेल्या आहे अगोदर. आणि अशा चकत्या केल्यानंतर मग त्याचं जे मधलं बी आहे, जे सॉफ्ट भाग आहे, म्हणजे जो मऊवाला भाग आहे नरम, तो काढून घ्यायचा आहे आपल्याला. तर पूर्ण अशा पद्धतीने गोल कापून घ्यायचा आहे. तो मधला भाग पूर्ण काढून घ्यायचा आहे. म्हणजे साईडने हिरवं साल आहे ना त्याचं, ते पण आपल्याला काढून घ्यायचे. या पद्धतीने सगळे असे साल वगैरे सगळे व्यवस्थित काढून घ्यायचे. आणि मऊवाला भाग पण आपला त्या कोळ्याला राहिला नाही पाहिजे. म्हणजे जे आपल्याला कडक कडक भाग आहे ना तोच घ्यायचा. म्हणजे त्याचा आपला जो पेठा बनवेल ना तो एकदम छान असा तयार होईल. मग आता याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे. तर शक्यतो मोठे मोठेच करा. आता मी हे मीडियम साईजचे केलेले, पण तुम्हाला पाहिजे असेल तर दिसायला मोठे छान दिसतात. तर मी असे मोठे मोठे तुकडे आपल्याला करून घ्यायचे. जसे पाहिजे तसे तुम्ही त्या आकारात तुकडे करू शकता. आता हे मी मीडियम साईजचे केलेले, पण तुम्हाला पाहिजे तुम्ही त्या आकारात करू शकता. पण कारण नंतर ते बॉईल केल्यानंतर उकडल्यानंतर तो पेठा जेव्हा रेडी होतो ना, तर ते थोडीशी त्याची साईज कमी होऊन जाते. मग शक्यतो मग करताना असे मोठे मोठेच तुकडे करा. तर आता या पद्धतीने मी अशी याचे तुकडे तयार करून घेतलेले बघू शकता. मग याला आपण चाकूने अशा पद्धतीने छिद्र पाडून घ्यायचे. चाकूने, काट्या, चमच्याने, तुमच्याकडे जे असेल अवेलेबल त्याच्याने छिद्रे पाडून घ्यायचे. आणि एका पातेल्यात पाणी घेऊन त्याच्यात आपल्याला 1 चमच्याभर चुना, जो खाण्याचा चुना असतो ना, तो टाकून घ्यायचा आहे. आणि त्या पाण्यामध्ये चांगला आपल्याला असा विरघळून घ्यायचा आहे. तो चुना व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि मग त्या चुन्याच्या पाण्यात आपण हा जो कोळ्याचे तुकडे करून ठेवलेले ते टाकून घ्यायचे. आणि रात्रभर आपल्याला हे असेच असं झाकून ठेवायचं. 1 दिवस 1 रात्र आपल्याला हा झाकून ठेवायचा आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळीच मग हे चांगलं धुवून घ्यायचे. 3 ते 4 पाण्याने ते चुन्याचं पाणी काढून टाकायचं आहे. 3 ते 4 पाण्याने आपल्याला तो कोळा धुवून घ्यायचा आहे. चोळून चांगला रगडून धुवून घ्यायचा आहे. मग आता ते धुतल्यानंतर बघू शकता तुम्ही असा आपला हा तयार होतो. मग तो चुना गेल्यामुळे त्या छिद्र्यांमध्ये चुना मुरल्यानंतर आहे ना, तो कोळा थोडासा असा कडक होऊन जातो आणि असा ट्रान्सपरंट दिसायला लागतो. तर मग त्याचे कोळ्याचे तुकडे असे कडक होऊन जातं बघू शकता. मग आता पुन्हा पातेल्यात मी दुसऱ्या पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे. ते उकळू द्यायचं आहे आपल्याला चांगलं. अशा पद्धतीने मी व्हिडिओ दाखवलं ना, अशाच पद्धतीने चांगलं खळखळ उकळलं पाहिजे. आणि नंतर मग हे कोळ्याचे तुकडे आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे. आणि चांगली उकळी येऊ द्यायची त्यांना. म्हणजे कमीत कमी 10 मिनटं तरी आपल्याला हे चांगले पाण्यात उकळू द्यायचे. गॅस फुल ठेवायचा आहे आणि चांगले खळखळ उकळू द्यायचे. मग त्याचे जसे उकळून होतील ना, तर त्या पद्धतीने असे ट्रान्सपरंट दिसायला लागतात. म्हणजे पांढरा पांढरा भाग असा त्याचा दिसायला लागतो. जसं जसं तुम्ही ते उकडाल तसं तसं त्यांचा रंग बदलत चालतो. आता बघू शकता हे उकडल्यावर त्यांचा रंग बदललेला आहे. त्या कोळ्यांचा थोडासा असा पिवळसर रंग आलेला आहे त्यांना. म्हणजे चांगले असे उकडून झालेले, लगेच असे ट्रान्सपरंट दिसायला लागले ते. तर मग आता हे काढून घ्यायचे आपल्याला. पुन्हा एका ताटात उकडल्यानंतर काढून घेऊ. आता हा जवळजवळ मी हा कोळा 400 ग्रॅम घेतलेला आहे. म्हणजे तो माझा जवळजवळ 1 किलोचा होता, पण मी त्याच्यातला अर्धाच भाग घेतला होता मी करायला. एवढ्याचा काय आमच्या इथे कोणी खाल्ले जाणार नाही, गोड वस्तू जास्त आवडत नाही, त्याच्यामुळे मी अर्धा काढून ठेवलेला आहे. तर बघू शकता तुम्ही असा शिजल्यावर असा सॉफ्ट दाबले जातो तो, म्हणजे मऊ झालेला आहे, चांगला शिजलेला आहे आपला हा कोळा. मग अशा पद्धतीने शिजून घ्यायचा. आता जास्तही आपल्याला उकळायचं नाही आहे ते. आणि याच्यासाठी मग 400 ग्रॅम कोळ्यासाठी 200 ग्रॅम साखर घेतलेली मी. म्हणजे साखरेचा आपल्याला पाक तयार करायचा. मग याच्यासाठी अगोदर साखरेमध्ये आपण 1 छोटी वाटीवर अर्धी वाटी पाणी त्याच्यात टाकून घ्यायचं. जास्त पाणी टाकलं ना, मग तो आटवायला पुन्हा तुम्हाला जास्त गॅस वाया जाईल आणि बराच वेळ जातो. मग आता इकडे आपण गॅसवर ठेवून घ्यायची आणि गॅस कमी ठेवायचा आहे आणि तो पाक तयार करायलाच ठेवायचा आहे. आणि मग नंतर तुम्ही बघू शकता जसं जसं आपला हा पाक तयार व्हायला लागेल, साखर विरघळायला लागेल आपली. मग आता ही साखर विरघळते असं थोडंसं. आता त्याला पाणी सुटायला लागलं आहे, म्हणजे आपला पाक तयार व्हायला लागला आहे. मग या स्टेजवर आपल्याला जो कोळा आहे ना आपला वाफवलेला, ते कोळ्याचे तुकडे ते त्याच्यात टाकून द्यायचे.
मग आता हे बघू शकता, हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटं चांगलं मिक्स करायचं आहे, थोडासा उकळू द्यायचं आहे. आणि नंतर मग आपल्याला ते कोळ्याचे तुकडे त्याच्यात टाकून घ्यायचे. पण कोळ्याचे तुकडे टाकले का म्हणजे मग काय होतं, त्याला नंतर आहे ना पाणी सुटायला लागतं. मग पुन्हा त्या साखरेच्या पाकाला आपल्या अजून पाण्याची गरज पडत नाही. मग तो आजचा पाक आहे ना जो आपला आपोआप पातळ व्हायला सुरुवात होते. कारण या आपण अगोदर पाण्यात उकडून घेतलेलं असल्यामुळे त्याच्यात पाण्याचं प्रमाण असतंच. मग त्याच्याने आपण हे लगेचच त्याच्यात टाकायचे आणि कमी गॅसवरच उकळू द्यायचे. आता हे चांगलं खालीवर करून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. मग कमीत कमी 10 मिनटं तरी आपल्याला हे त्याचा पाक तयार होईपर्यंत उकळू द्यायचं आहे. मधून मधून चेक करत राहायचं आणि हलवत राहायचं खालीवर करून. नाही तर मग काय होईल, खाली खाली त्यांना पाक लागेल आणि वरचे आहे ना तसेच राहतील. मग त्याच्याने अधूनमधून आहे ना आपल्याला हलवत राहायचं आहे ते. आता 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता त्याचा रंग पण बदललेला आहे, त्या कोळ्याचा पिवळसर असा रंग झालेला आहे. मग याच्यातच आपल्याला केसर टाकायचे. आता तुम्हाला केसर टाकायचं रंगासाठी तर नाही टाकलं तरी चालेल. बरेच लोक त्याच्यात हिरवा असा फूड कलर पण टाकतात, हिरव्या कलरचे पण छान दिसतात ते खायला. पण मग नसेल टाकायचा तर प्लेनही तुम्ही बनवू शकता. आता मी याच्यात केसर टाकलेलं आहे. मग आता थोडा वेळ खालीवर करायचं आहे आणि असा एकतारी पाक होईपर्यंत आपण रेडी करून घ्यायचा. आता याचा बराचसा म्हणजे 90% आपले हा कोळा तयार झालेला आहे. तर पाक एकदम तयार झालेला आहे. मग आता या स्टेजवरला आपण त्याचा गॅस बंद करून देऊ. बघू शकता आता मस्त तयार झालेला आहे. गॅस बंद केलेला आहे आणि याच्यावर आपल्याला झाकण ठेवून रात्रभर हा असाच राहू द्यायचा आहे. का मग त्याला दुसऱ्या दिवशी पाणी सुटतं का काय बघू. जर त्याला पाणी सुटलं तर मग पुन्हा आपल्याला तो उकळावा लागणार आहे. आता हा रात्रभर तसाच ठेवलेला आहे म्हणजे याला काही पाणी सुटलेलं नाही आहे. म्हणजे याचा अर्थ आपला हा कोळा जो पेठा बनवला आहे आपण तो तयार झालेला आहे. त्याला काही आपल्या पुन्हा उकडवायची गरज नाही आहे. मग आता याच्यावर मी थोडासा जो बुरादा येतो ना खोबऱ्याचा, किंवा जो खोबऱ्याचा रेडीमेड बाजारातला किस येतो तो टाकून घ्यायचा. आता जे मार्केटमध्ये कोळा येतो ना तर त्याला असं खोबऱ्याचा किस लावलेला असतो थोडासा, म्हणून मी याला लावून घेतलेला. तुम्हाला पाहिजे तर लावू शकता, नाही लावला तरी प्लेन टेस्ट पण छान येते. आणि त्याच्यात थोडीशी ना मी वेलची पूड पण टाकून घेतलेली, मग त्याच्यामुळे फ्लेवर एकदम मस्त येतो त्याचा. आता असा खालीवर करून घ्यायचं. तुम्हाला पाहिजे तर वेलची पूड टाकली तर नाही टाकली तरी चालेल, ज्या फ्लेवरमध्ये पाहिजे ते आपण करू शकतात. पाहिजे तर तुम्ही त्याच्यात रोज इसेन्स पण टाकू शकता. रोज इसेन्समुळे पण त्याचा फ्लेवर छान येतो, किंवा केवड्याचं जे इसेन्स येतं ते पण टाकलं तरी चालतं. तर असा मस्त हा आता तयार झालेला आहे. मग आता हा आपल्याला सुकायला ठेवायचा आहे. तर मग ताटामध्ये एक मिक्स करून असे मोकळे करून सर्वत्र असे रचून घ्यायचे ताटामध्ये. तेल लावायची काही गरज नाही, फक्त असंच आपण मांडून घ्यायचं आहे सगळं ताटामध्ये. आणि घरातच पंख्याखाली तुम्ही हे ठेवू शकता. मग एक दिवसभर पूर्ण असं ठेवून घ्यायचं आहे. मग आता एक दिवस पूर्ण पंख्याखाली ठेवल्यानंतर बघू शकता तुम्ही एकदम म्हणजे त्याचं लगेच असं ते थोडेसे आकसायला सुरुवात होता, म्हणजे सॉफ्ट व्हायला सुरुवात होता आणि त्याची साईज कमी व्हायला लागते. मग अशाच पद्धतीने आपण ठेवायचे. पाहिजे असलं तर तुम्ही वरून त्याला कपडा पण बांधू शकता, माशा वगैरे बसू नये म्हणून त्याला पातळ असा कपडा कॉटनचा बांधू शकता. तर आता मस्त एक दिवसानंतर पाहू शकता, तुम्हाला दाखवते मी. एकदम चांगला कोळा सुकलेला आहे मस्त, आणि एकदम ज्युसी, आतून एकदम ज्युसी असं तयार झालेला आहे आणि वरून छान असा कोरडा झालेला आहे. तर मस्त असा आपला हा कोळा तयार झालेला आहे. तर मस्त तुम्ही खाऊन एन्जॉय करू शकता. हा आग्र्याचा पेठा सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवू शकता. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि ही